तारीख को निकला था और आज 9वां दिन है मेरा और पूरे 9 दिन लगे मुझको यहाँ पे आने के। आता आम्ही सेंधवाला चाललोय। सेंधवाला जाताना म्हणजे शिरपूरहून मी सेंधवाला निघालोय आणि हा घाट आहे। रस्ता जवळजवळ 38 किलोमीटर आता मी जवळजवळ घाट पॅच मध्ये चढण आणि उतर आहे। उतर पण रोड बेकार आहे आणि मध्ये मला सेंधवाला चढताना हे असे बाबाजी भेटले, शिवभक्त आहेत आणि निघालेत। कुठून कसे निघालेत ते त्यांच्या मुखातूनच ऐकूया। बाबाजी आहे तिकडे आणि ह्या घाटातच आम्ही आहोत आणि हा अजून घाट जवळजवळ अजून आम्हाला 5 किलोमीटर तरी चढायचं आहे। तर मी बाबाजींचा आम्ही नाश्ता केला तिथे आणि त्यांची स्टोरी ऐकून तर एकदम हरवून गेलोय। आता त्यांच्या थोडी मुखातून त्यांची स्टोरी, ते कशी प्रवास केले ते त्यांच्या मुखातून ऐकलं। बोलिए सर बाबाजी। हाँ बोलते रहिए, मैं कैमरा घुमाते रहूँगा। हाँ बस ये ऋषिकेश से मैंने यात्रा शुरू करी थी। पहले उड़ीसा गया, वहाँ जगन्नाथपुरी भगवान जी के दर्शन करे। उसके बाद मैं रामेश्वरम की तरफ निकला हूँ, फिर रामेश्वरम के दर्शन करे। फिर उसके बाद मैंने त्र्यंबकेश्वर के दर्शन भी कर लिए और इसके साथ मेरे 12 ज्योतिर्लिंग पूरे हो गए, जिनके मैंने दर्शन करने थे। कुछ मैंने पहले कर रखे थे, कुछ मैंने 4 दर्शन यहाँ करे। मल्लिकार्जुन, भीमा शंकर और औरंगाबाद दक्षिणेश्वर और त्र्यंबकेश्वर के दर्शन करके मेरे 12 ज्योतिर्लिंग ये भी हो गए। 4 धाम यात्रा पूरी हो गई। यमुनोत्री, गंगोत्री, केदारनाथ, बद्रीनाथ ये भी मेरी यात्रा पूर्ण हो चुकी है। अब मेरा एक रामायण का संकल्प है जो मैं 46 बार पढ़ रहा हूँ। तो अब भगवान यहाँ कोई मेरे को जगह देगा तो मैं वहाँ बैठ के ये रामायण भी पूर्ण करूँगा 108 बार। जय सीताराम। जय सीताराम। बाबांनी भरपूर मोठा प्रवास केलेला आहे आणि भरपूर मोठा प्रवास त्यांचा झालेला आहे, अजून चालू आहे। परिक्रमा पूर्ण केलेली आहे। आम्ही वेगवेगळ्या घटनांचा त्यांच्याबरोबर मी आता त्यांच्याची विचार विनिमय बोलतोय। आम्ही सर्व विश्व हे एकच आहे आणि त्या एकाची ही प्रतिरूप आहेत, द्विज झालेत फक्त, बाकी असं काहीच नाही राहिलंय। पण खूप आनंद होतोय या रात्रीमध्ये, अशी काही महानुभाव भेटतात। आज सोमवार आहे शंकराचा आणि आज साक्षात दर्शन कसं होईल काय होईल, हा इंसान में ही भगवान है। इंसान में ही भगवान है। भगवानचं दर्शन कुठे होईल हे काही सांगू शकत नाही, माझ्या हातात नाही, त्या परमेश्वराला माहिती या सगळ्या घटना। पण असो, पण एकंदरीत त्याला वंदन करतो आणि थांबतो आणि पुढच्या प्रवासाला। मैंने जो ये यात्रा इतनी लंबी चौड़ी की है तो ये भोलेनाथ का आशीर्वाद रहा है। और चलते चलते मैं यही सोचता था कि भोलेनाथ मेरे साथ चल रहे हैं, मेरे को कोई परेशानी नहीं हुई, मेरे को कोई साइकिल में परेशानी नहीं आई। ये साइकिल मेरा बिल्कुल अच्छा चला है। ये यात्रा शुरू करने से 1 दिन पहले मैंने लिया था नया और मेरा साइकिल इतना बढ़िया चला है कि भगवान की मेरे पे पूरी कृपा रही है। और इसी तरह सबका हौसला बढ़ना चाहिए और जो भी है भक्त ऐसा करना चाहते हैं, भोलेनाथ का नाम लेके, बंसरी वाले का नाम लेके, हरि भक्त जो भी हैं ऐसे यात्रा करेंगे तो भगवान उनकी सब मनोकामनाएं पूर्ण करेंगे। हाँ जी, धन्यवाद। धन्यवाद बाबांचे धन्यवाद मानतो आणि थांबतो इथे। नमस्कार, मी आता शिरपूर पासून इंदोरच्या अगोदर आहे 100 किलोमीटर पूर्ण रोड। मला आज 2 जण भेटले। पहिला मी एक व्हिडिओ बनवलाय त्याचा एक पॅच घेतलाय, त्याचा आता दुसरे एक शिवभक्त भेटलेत जे पण 12 ज्योतिर्लिंग करतात आणि 12 ज्योतिर्लिंग करणारे आहेत मिस्टर निखिल। जय भोलेनाथ, हर हर महादेव। तो मेरा नाम निखिल कश्यप है। हम बाबा बैद्यनाथ धाम की नगरी देवघर झारखंड से चले हैं 12 ज्योतिर्लिंग के लिए। अभी तक मैंने 5 ज्योतिर्लिंग कंप्लीट कर लिए।
5 ज्योतिर्लिंग 2 धाम मैंने कंप्लीट कर लिए, जिसमें पहला धाम हुआ था मेरा जगन्नाथपुरी धाम, और ज्योतिर्लिंग में मेरा हुआ था श्रीशैलम मल्लिकार्जुन, रामेश्वरम, भीमाशंकर और त्र्यंबकेश्वर, ग्रीष्णेश्वर। ये सारा कंप्लीट करके अभी हम जा रहे हैं ओमकारेश्वर और महाकालेश्वर की तरफ। अभी कितने दिन हो गए आपको ये? मेरे 2 महीना 18 दिन अभी यात्रा स्टार्ट करने में हो गया है, और लगभग मैंने 5000 किलोमीटर अभी साइकिल चला लिया। और अभी आपका एंड यात्रा कभी खत्म? मेरा यात्रा खत्म होगा जून के लगभग, लास्ट जून में मेरा यात्रा खत्म होगा। केदारनाथ जी का दर्शन करने के बाद अयोध्या धाम जाएंगे, अयोध्या धाम से फिर मैं वाराणसी जाऊंगा, उसके बाद फिर बिहार पटना के रास्ते में अपना बाबा बैद्यनाथ धाम के नगरी देवघर झारखंड पहुंचूंगा। थोड़ा सा मुझे जरा आपके साथ जो साइकिल आपकी जो सवारी लेके चल रही है आपको, वो भी एक सूक्ष्मतम भगवान का ही एक ये इंसान ने बनाया है, लेकिन वो भगवान का ही, इंसान में भगवान का रूप है। जी। लेकिन उसकी जरा थोड़ी सी आप जानकारी, आप क्या क्या लेके चलते हैं? देखिए, मेरा साइकिल है, ये तो आपने बताया कि भगवान का रूप है, लेकिन ये कहते हैं कि इनको विश्वकर्मा के लिए पूजा जाता है, विश्वकर्मा भगवान। इसमें हमारे विश्वकर्मा भगवान बसे हैं। बाकी हम लगेज में लेके चलते हैं, टेंट लेके चलते हैं, और अपना योगा मैट जिसमें हम सोते हैं रात को, स्लीपिंग बैग है मेरा, बाकी सेडल बैग है। एक साइड में मेरा कपड़ा का सामान है और एक साइड में खाने पीने का सामान है। बाकी ये हमारे देश के जान मान शान, जो बोले आप, तिरंगा हमारा देश का शान है, ये लेके चलते हैं। इससे हमारी पहचान है कि हम सच्चे भारतीय है, सच्चे हिंदुस्तानी है। जय हिंद, हर हर महादेव, जय श्री राम। और मैं एक बार पूछूंगा आपको, आप में अभी लगभग 6 महीने का प्रवास है जी। 6 महीने का प्रवास, यानी बाहर रह के, होटल में रह के नहीं कर पाएंगे वो। तो आप दिन में कैसे, आपका एक कैसा शेड्यूल रहता है? फिर सुबह देखिए, सुबह हम जब निकलते हैं तो हमको शाम को मालूम नहीं पड़ता है कि आज रात को कहाँ रुकने को मिलेगा। बाकी भोलेनाथ जो है कभी ना कभी मेरा जुगाड़ कर ही देते हैं। कल ही का आप बात बताए, जैसे हम एमपी में इन किए ना, तो सबसे पहले एक एचपी पेट्रोल पंप पे गए, तो वहाँ पे मुझे बोला गया कि यहाँ पे रुकने का अलाउड नहीं है। दूसरी पेट्रोल पंप पे गए तो वहाँ पे बियर बार टाइप का था, तो सब कोई ड्रिंक करके, थोड़ा हमको अच्छा नहीं लगा, इसलिए वहाँ से हम निकल गए। तीसरा जगह गए ढाबा में, तो वो ढाबा बंद था, वहाँ पे कोई स्टाफ नहीं था, बस उसका ऑनर वहाँ पे रहता था। उन्होंने मुझे आदेश दिया कि यहाँ पे आप रुक सकते हो। तो भोलेनाथ व्यवस्था करते हैं, उनके बिना कुछ एक पत्ता तक नहीं हिलता है। और पाहतो आप, हम लोग सभी देख रहे हैं क्या एक एक इंसान भगवान का रूप है, मैं बोल रहा हूँ, लेकिन भगवान क्या क्या कर रहा है, वो उसके अंदर की जो खोज है, वह इंसान निकलता ही है। वो अभी मैं एक वीडियो भी सुन रहा था कि खोज के लिए, यात्रा के लिए निकलना चाहिए, लेकिन वो यात्रा कौन सी हो, वो मुझे समझ में आया। अकेला निकल रहे हैं, और खास बात है, अकेले निकल रहे हैं, कोई जोड़ी लेके नहीं चल रहे हैं। तो जो अकेले को जो खोजने की जो अहमियत या खुद में जो रखता है, जो कोशिश करता है, जो डरता नहीं है, अंधेरे को डर नहीं रहा है, ऐसे हमारे निखिल जी है, जो उनको जो साक्षात्कार, तो मैं अभी वो तो उनको ही मालूम है, लेकिन मेरे नजर में मुझे कुछ लग रहा है कि जो ऐसे इंसान है, जो उनको मिल रहा है कुछ तो ऐसा हो रहा है, तो इसके लिए वो निकल पड़े हैं और अपना रास्ता खुद बना रहे हैं और रास्ता खुद बना के चल रहे हैं। देखिए, मैं आप बताता हूँ कि जैसे भैया ने बताया कि अकेले दुनिया में तो अकेले आए हैं, अकेले जाएंगे, तो यात्रा भी अकेले कर रहे हैं। आप भी अकेले हो, आप साथ किसी को लेके जाओगे तो उनका माइंड क्या काम करेगा, आपका माइंड क्या काम करेगा। आप बोलोगे यहाँ रुकने, अगला बोलेगा नहीं आगे रुकते हैं। तो वो अगर एक दिन में आपका कैपेसिटी है 100 किलोमीटर चलाने का, उसका कैपेसिटी है 200 किलोमीटर चलाने का, तो दोनों का तो तालमेल नहीं हो सकता है। इसलिए जब भी यात्रा, ये सब कठिन यात्रा करे, तो अपने भरोसे करे, भगवान के भरोसे करे और अकेले ही करे, तभी आप ये यात्रा पूरा संपन्न कर पाओगे। अन्यथा रास्ते में अगर साथ में निकलोगे ना, तो रास्ते में आप जो साथ में घर से तो निकलोगे, लेकिन रास्ते में आप अलग हो जाओगे। उससे क्या होगी, आपकी दोस्ती में भी दरार पड़ेगी और आप यात्रा भी अच्छे से पूरा नहीं कर पाओगे। तो ये सब यात्रा, लॉन्ग यात्रा जो है, अपने अकेले ही किया करो। ये प्रैक्टिकल है और सभी बराबर है, ऐसे ही है एकदम। मैंने ये खुद अनुभव किया है इसका, जो निखिल भाई ने बताया वो। और मैं रुकता हूँ अभी, आगे इंदौर तक की जर्नी है और इसीलिए आगे रुक के कुछ स्नैक्स करके रुकूंगा और देखता हूँ आगे। ओके, धन्यवाद वापस एक बार। जय भोलेनाथ, जय श्री राम। जय श्री राम।
इंदोरच्या अगोदर मानपूर म्हणून, काल शिरपूरहून, धुळ्याच्या पुढे शिरपूर म्हणून आहे, तिथून निघालो. शिरपूरपासून जो घाट सेक्शन आणि एक जो 40 किलोमीटरचा रोड आहे ना, एकदम त्याच्यावरची लेअर निघाली होती. लक्ष दिलं नव्हतं त्या मला. असा रोड आहे, 40 किलोमीटरचा पॅच तो. त्यानंतर घाट, पुन्हा असा घाट, तो लॉंग घाट होता. नंतर जो उतार भेटला तो बऱ्यापैकी होता, मग तिथे मला थोडं कवर करता आले. पुन्हा घाट सेक्शन, म्हणजे इंदोरपर्यंत पुरी खडी 2-3 घाट आहेत आणि नंतर पुन्हा रोड सतत क्लाईन इन्क्लाईन आणि सतत ते चाललं. आणि पुन्हा त्यामुळे थोडासा काल मला कंटाळा आला. जवळजवळ 160 किलोमीटर राईड झाली. 6:30 वाजले होते. थकलो, मग बसलो पेट्रोल पंपावर एका, आणि मग बसलो आणि मग पुढे विचार केला की आता नको, आता थांबूया कुठेतरी लॉज बघितला. तेच एका रोडवरती लॉज होता, थोडा स्वस्त होता. तर बोललो चला, मग बोललो थांबूया आता, उगाच आणखी जास्त खेचण्यात काय अर्थ नाही. कारण की इथून आता इंदोर जवळजवळ 40, जर एक आतला मधला रोड आहे तर 40-42 किलोमीटर आहे, आणि वरून जो बायपासने गेलो तर तो जवळजवळ 50 किलोमीटरचा इंदोर सिटी आहे. आता तिथे पोचतो, आज सकाळी पोचेल. आता बघूया कसा रोड पुढे पॅच. पण आता सगळे सांगितलं की रोड सरळ आहे इंदोर ते इंदोरपर्यंत. थोडंसं अजून काय असेल चढ उतार, पण इंदोरच्या पुढे मात्र सर्व सरळ रोड आहे. मग पुढे मला एक डिसाईड करायचा रोड अयोध्या आणि प्रयागराजचा. पण शक्यतो विचार करतो आहे अयोध्येचाच पहिला पूर्ण फायनल राईड करतो, तिकडे अयोध्येला पर्यंत जातो, आणि असं विचार चालू आहे आता. तरी पण पुढे गेल्यावरती विचार, पण शक्यतो अयोध्याच पूर्ण करतो आता, असं फायनल होतं. आणि बघूया आता. अंघोळ झाली, तयार झाली. त्याने पण सद्गृहस्थाने सांगितलं, मी सकाळी पहिले एकदाच अंघोळ पाणी देऊन बोलला, नंतर म्हणाला नाही मी देतो. तर बोललं ठीक आहे, दिलं त्याने. त्या प्रकारे अंघोळ करून तयार होऊन सगळं काही झालेलं आहे, आणि माझी सायकल पण तयार आहे आणि निघतो आहे. ओके. आज पोचलो आहे उज्जैनला. मध्येच एक वाटलं उज्जैनला जाऊया, आणि उज्जैन जवळ होतं, एक 35 किलोमीटरचा रेंजमध्ये होतं. आणि मला दोघा-तिघांनी सांगितलं की तुम्ही उज्जैनला जाऊन या. तर बोललो ठीक आहे, आता शेवट पर्याय नव्हतं. बोललो काय असेल तो होईल, पण करूया. आणि मग अशा प्रकारे इथे दर्शन झालं. 10 मिनिटातच दर्शन झालं, जास्त वेळ नाही लागला. आता पुढच्या प्रवासाला मी निघतो. इथून जाणार आहे मक्षी म्हणून, मॅक्शी काहीतरी एक आहे, तिथून मग मला पुढे तो पुढचा माझा जो रूट होता पुन्हा मुंबई आग्रा हायवे, तो मला भेटणार आहे. आणि अशा प्रकारे माझी पुढची जर्नी चालू होईल. हे कॉरिडॉर आहे, मला वाटतं आत्ता मोदींच्या कार्यकाळात आता या सरकारने पूर्णपणे डेव्हलप केलं. फार सुंदर आहे. रात्री ते मोहक दृश्य असतील. मंदिरामध्ये पहिल्यांदा मी एक पाहिलं की इथे आरो वॉटर, ही आरो वॉटरची स्टीप प्रणाली आहे सर्वीकडे. आणि इकडचं पाणी हार्ड आहे, पूर्ण शुद्धीकरण करून एवढं मोठं कॉरिडॉर, एवढं मोठा प्रशस्त असं फक्त पिण्याच्या पाण्याचा हा परिसर फक्त हॉल आहे. हे अशा प्रकारे इथे हा वरती आरो वॉटर प्लांट आहे.
फार सुंदर परिसर केला आहे, म्हणजे मनमोहक शिवाचे रुद्रावतार आणि वेगवेगळे ज्या स्टोरीज आहेत, कथा आहेत, त्या इथे साकारल्यात. माँ पार्वतीची इथे क्रीडा, गणेश पाठीमागे लपला आहे आणि समोर पार्वती बसली आणि मला वाटतं ती मोदक आहेत आणि मोदक बनवते असं काहीतरी असलं पाहिजे. चित्र सुंदर बनवलंय. सुप्रभात मित्रांनो, आजचा आहे 5वा दिवस. काल 14 दिवस झाला. काल मानपूर इंदोरच्या अगोदर 40 किलोमीटर आहे, 50 किलोमीटर तिथे होतो. मानपूरला राहायचं होतो. काल खूप थकलो होतो म्हणून परवाच्या दिवशी राईड थांबवली होती. मानपूरवरून इंदोर 50 किलोमीटर आहे, तो पण चढ उताराचाच रोड होता. आणि पुढे मग इंदोर सिटीला बायपास करून तो रोड मेन हायवे आहे, त्या हायवेने पुढे चाललो तर पुढे जाताना पहिलंच एक म्हणजे ते उज्जैनला महाकाल त्र्यंबके आपला ज्योतिर्लिंग आहे श्री महाकाल म्हणून. तर माझ्या काय ते मला बोलले, पण मी काय तेवढं निग्लेक्ट करतो, कारण की एवढं पुन्हा जायचं, पुन्हा आतमध्ये, पुन्हा तिथून बाहेर पडायचं, पुन्हा तिथे म्हणजे माझ्या डोक्यात येत नव्हतं ते, कारण की माझ्या यात्रेतला हा पार्ट, माझ्या जर्नीमधला माझा पार्ट नव्हता. म्हणून मग मी काय केलं, तिथून त्या चालत होतो, भूक लागली, थांबलो, त्या पेट्रोल पंपावर थांबलो. तिथे पण ते म्हणाले, अरे आप उज्जैन जाईये ना, हा येतो उज्जैन. नंतर मग मॅप पाहिला, मॅपने चेक केलं सगळं, तर तिथून असं समजलं की मग तिथून उज्जैन म्हणजे एक शिप्रा नदीमध्ये आहे. शिप्रा नदी क्रॉस केल्यानंतर लगेच एक नवीन रोड बनला आहे, कनेक्टिंग दिल्ली कनेक्ट रोड बनतो आहे तो. म्हणजे तो रोड जातोय ह्याला कटरा नाही, काहीतरी एक नाव आहे चांगलं, ते आता माझ्या तोंडामध्ये नाव आहे पण बोलता येत नाही आहे. कोटाला जाणार आहे दिल्ली, तो कोटा त्या दिल्ली साईडचा रोड आहे तो. तर मग मी काय केलं, त्याच इन बिटवीन पुढे तोच रोड मिळाला, ते एका त्यांनी सांगितलं. मग नंतर पाहिलं तर बोलो होऊ शकते आपण तिथून जायचं, कारण की कसं आहे की देवासला मला जायचं. देवासवरून म्हणजे मी होतो इंदोरवरून देवासवरून 2 फाटे फुटतात. एक इलाहाबाद म्हणजे एक प्रयागराजवरून एक मार्ग जातो आणि अयोध्येला जाणार आहे, आणि एक आहे तो मी कानपूर लखनौवरून जो अयोध्येला जाणारा मार्ग आहे. मी कानपूर अयोध्येवरून लखनौच्या मार्गाने जाणार आहे. तर मग मी काय केलं, मग मी बोललो हाच मार्ग आपण पकडायचा आहे. तर मग
तिथून असं झालं की इथून उज्जैनला गेलो. उज्जैनवरून मग उज्जैनला दर्शन घेऊन मक्षीला जायचं. म्हणजे तो मधला जो पॅच आहे देवास ते मक्षीचा, तो माझा तिथून क्रॉस होतो. म्हणजे मधला 3 किलोमीटर तो पॅच तसाच, म्हणजे थोडा 30-31 किलोमीटर वाढला. तर चला बघूया हल्लोचं एवढ्या जवळ आलो आहे तर मग का नाही जायचं. तर मग गेलो. रोड एकदम सुंदर सुसाट रोड होता. मला जेवढी कवर करता येईल, जेवढी खेचता तेवढी घेतली. जवळजवळ 2:30ला पोचलो मी. 2च्या अगोदरच पोचलो. तिथे पोचलो. वाटेत मला 2 जण पालखी आपला चालत अयोध्येला निघाले. सुरतवरून अयोध्येला निघाले, ते भेटले. त्यांच्याशी बोललो, गप्पा झाल्या. कशा प्रकारे प्रवास चालू आहे. 5 दिवस त्यांचा प्रवास झाला आहे ऑलरेडी. आणि चालत 2 जण निघाले सुरतवरून. त्यातला एक मुंबईचा आहे, मुंब्र्याचा. पण त्यांच्यात एक उत्साह आहे, प्रेम लोकांचं मिळत आहे, ते तो सांगत होता. मला बिस्किट दिला. बिस्किट आणि पाणी तिथे प्यालो आम्ही आणि मग निघालो. मी पुढे मंदिरात गेलो. मंदिराचे ते कॉरिडॉर एकदम सुंदर बनवलं आहे. फार अगदी सिस्टमॅटिक केलं आहे. म्हणजे जरी मंदिर एका साईडला होतं, पण ते पहिला कोणी बघितलं असेल त्याला माहिती पडेल की आता मंदिराची दर्शन घेण्याची स्टाईल, दर्शन घेता येणारची पद्धत कशा प्रकारे केलं आहे. भव्य कॉरिडॉर केलं आहे तिथे. म्हणजे आपण 3-4 तास तिथे फॅमिली जर आपण असू तर तिथे एकदम सुंदर व्यवस्थितपणे 3-4 तास जाऊ शकतात. बरेच फोटो काढू शकतो. बरेच देवादिकांची तिथे असे स्कल्पचर म्हणजे चित्र बनवलेत आणि स्टोरीज बनवल्यात. म्हणजे प्रत्येक याच्यामध्ये काहीतरी स्टोरी आहे. तर अशी स्टोरीज आहेत. बरेच काय काय आहे तिकडे आणखी. अशा प्रकारे करून मी मग जवळजवळ 4 वाजता तिथे जेवलो. 4 वाजताच्या आसपास मी तयारी केली निघण्याची. 5 वाजता जर्नी चालू झाली उज्जैनहून मक्षीसाठी. ती जवळजवळ 37 किलोमीटरची होती मक्षीपर्यंत. तर 7:30पर्यंतचा माझा विचार होता, होईल मला वाटलं. तर सिंगल रोड होता, पण एवढा रोड क्लिअर आणि चांगला भेटला. होत्या गाड्या, पण मस्त करत आलो मी. 37 किलोमीटर जवळजवळ 1-1.5 तासाच्या आतच झाला असेल. 1.5 तास तरी लागला असेल मला. तर चांगला याच्याने आलो, मला भेटला. आणि मक्षीला आलो 6:30ला. 6:30च्या अगोदर 6:20ला. मग तिथे मक्षीवरून जो मेन फाटा फुटतो आणि हायवेला मिळतो, तिथे मला एक जण भेटला. तिथे फ्रूट खाल्ला. मोसंबी दिली मला, संत्री दिली. बऱ्याच 2-3 पाहिजे तेवढ्या खा, न्या. नको, मला 2-3 इथेच दे खायला. पेरू दिला. सुंदर टेस्ट एवढी सुंदर होती, मला खूप आवडली. मी 2-3 खाल्ले तरी खाल्ल्या. एक पेरू खाल्ला आणि पुन्हा चालू केली राईड. आणि हायवे भेटला. हायवेला 2-3 गप्पा झाल्या. आणि जो चालू केला तो शारजापूर म्हणून आहे, शाजापूर म्हणून आहे. तिथपर्यंत आलो. आणि मात्र थोडा पॅच होता तो पुरा एकदम तिथे एवढी गाव नव्हतं असा पॅच होता. मग नंतर मग बोललो घाट पॅच पण भेटला एक. बोला आता थांबूया. जवळ 8:30 ते 8:45 व्हायला आले होते. आणि जवळजवळ 200 किलोमीटरला आलो होतो. म्हणजे बस झाला आता. मग एक हॉटेलमध्ये भेटतच नव्हतं. हॉटेल नव्हतं, काहीच नव्हतं. मग एक हॉटेल भेटलं आहे, बालाजी हॉल आहे. तिथे आलो. त्यांना विचारलं, सांगितलं. त्यांनी बजेट करून दिला. त्यांनी आंघोळीला पाणी दिलं आणि अशा प्रकारे आराम पण झाला. चांगली झोप लागली. आता निघतोय. आता तयारी पूर्ण झालेली आहे. एक मला सांगायचं होतं की सायकलिस्ट जर कोणी असे निघाला, सिंगल जरी निघाला किंवा एकत्र जरी निघालो, तर आपलं जे काही सामान आपण सायकलला बरंच काही छोटं छोटं घेऊन असतो. मोबाईल्स असतात, लाईट्स असतात, चार्जिंग करावे लागतात, हेल्मेट असतं, ग्लोव्ज असतात, असं काही जे काही असेल, पाण्याचे बॉटल असेल, सगळं ब्रश, तर ते एकाच ठिकाणी ठेवायचं. म्हणजे कुठे इकडे तिकडे जर वेगवेगळ्या ठिकाणी पसरवून ठेवल्या, कुठच्या खिडकीवर ठेवलं, कुठे काय ठेवलं, तर ते राहण्याची नक्कीच चान्स आहे. त्याच्याऐवजी एकच कोपरा किंवा काही करा आणि तिथेच सर्व ठेवून द्या. त्याने आपल्याला बरीच मदत होईल. हे असं मला माझ्या या 3 दिवसाचे आता 5व्या दिवशी मला अनुभव येतो आहे.
मी काही जे काढून ठेवतो ते एकाच ठिकाणी ठेवतो, जे काय असेल ते तिथूनच उचलतो, मग काही राहण्याची किंवा असं काही वाटत नाही. ओके, चला आजची प्रवास चालू करूया. धन्यवाद.